नमस्कार. आज मी तुमच्यापुढे जाणून घ्या महादेवांच्या 19 अवतारांच्या खास रहस्यमय कथा. या कथेचे 2 भाग आहेत. आज आपण पहिला भाग बघूया. देवांचे देव महादेव देखील पृथ्वीवर अवतरले आहेत. भगवान शिव आणि ब्रह्मदेव यांच्या अवतारांबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. वैदिक श्रद्धेनुसार परमदेवाने या विश्वाची निर्मिती केली. देखभाल आणि संहार करण्याचे काम स्वतःच्या 3 महाशक्तींवर सोपवले होते. निर्मिती आणि उत्पत्तीचे कार्य ब्रह्मदेवांना देण्यात आले. देखभालीची जबाबदारी भगवान श्री विष्णूंच्या खांद्यावर पडली आणि संहाराचे कार्य महादेवांकडे देण्यात आले. ज्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी अवतार घेतले, त्याचप्रमाणे भगवान शिवानेही अवतार घेतले. देवांचे देव महादेव यांनी 19 अवतार घेतले होते. शास्त्रानुसार आज त्यांच्या अवतारांची महत्त्वाच्या कथा आणि त्यामागील रहस्य जाणून घेऊ. पौराणिक पुराणात म्हणजेच शिवपुराणात भगवान शंकराच्या अनेक अवतारांचा उल्लेख आहे. काही ठिकाणी 24 तर इतर ठिकाणी त्यांच्या 19 अवतारांचे वर्णन आहे. महादेव शंकर यांनीही काही अवतार घेतले आहेत. त्यांचे काही अवतार तंत्रमार्गी तर काही दक्षिणमार्गी आहेत. चला तर मग जाणून घेऊया महादेवांच्या 19 अवतारांबद्दल. नंबर 1. वीरभद्र, ज्याने राजा दक्षाचा शिरच्छेद केला. महादेवांचा पहिला अवतार वीरभद्र मानला जातो, जो त्यांच्या गणांपैकी एक मानला जातो. महादेवांच्या जटांपासून वीरभद्राचा जन्म झाला. खरे तर महादेवांचे सासरे राजा दक्ष यांनी यज्ञाचे आयोजन केले होते आणि त्यांना आणि देवी सतीला आमंत्रण दिले नव्हते. तेव्हा माता सती त्या यज्ञात रागाने आली आणि या रागाच्या भरात तिने आपला देह सोडला. माता सतीच्या निधनाची बातमी महादेवांना मिळताच ते क्रोधित झाले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावरील केसांची जटा उपटून डोंगरावर फेकली. त्या केसांच्या पूर्वेकडून एक भयंकर वीरभद्र प्रकट झाला होता. भगवान शिवाच्या आज्ञेवरून वीरभद्रने राजा दक्षच्या यज्ञाचा नाश केला होता. यासोबतच वीरभद्रने राजा दक्षचे शिर कापून भगवान शंकरांसमोर ठेवले होते. राजा दक्षने भगवान शिवाला विनंती केल्यावर आणि क्षमा मागितल्यावर राजा दक्षला बकरीचे डोके लावून पुन्हा जिवंत केले गेले. महादेवाने पिपलादचा अवतार घेतला. भोलेनाथांची परतपर तपस्वी महर्षी दधीची यांचा पुत्र म्हणून पिपलादचा अवतार घेतला होता. असे मानले जाते की पिपलादनी देवांना विचारले होते की माझ्या जन्मापूर्वीच माझ्या वडिलांनी मला सोडून जाण्याचे कारण काय आहे. यावर देवांनी त्यांना सांगितले की शनिदृष्टीमुळेच अशी समस्या निर्माण झाली की त्यांचे वडील त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांना सोडून गेले. हे ऐकून पिपलादला खूप राग आला आणि त्यांनी शनिदेवाला नक्षत्रातून निघून जाण्याचा शाप दिला. पिपलादने दिलेल्या शापामुळे त्याच क्षणी शनी आकाशातून पडू लागला. शनीला पडताना पाहून देवतांनी शनीला क्षमा करण्याची प्रार्थना केली. परंतु पिपलादने शनीला जन्मापासून ते 16 वर्षे होईपर्यंत कोणाला त्रास होणार नाही या अटीवर क्षमा केली. तेव्हापासून असे मानले जाते की शनिदेवांच्या कोपापासून मुक्ती मिळवायची असेल तर पिपलादचे स्मरण करावे. पिपलादच्या स्मरणाने शनीचा होणारा त्रास दूर होतो. यासोबतच महाशिवपुराणात असे सांगितले आहे की भगवान शिवाच्या या अवताराचे नाव ब्रह्मदेवांनी स्वतः ठेवले होते. नंबर 3. भोलेनाथांनी नंदीच्या रूपात अवतार घेतला होता. जिथे भगवान शिव आहे तिथे नंदी नाही हे शक्य नाही. देशात किंवा जगात असे एकही शिव मंदिर सापडणार नाही जिथे नंदी नसेल. भगवान शिवाच्या गणांपैकी नंदी हा सर्वात प्रमुख मानला जातो. भगवान शिवाचा अवतार असलेल्या नंदी देखील साजरा केला जातो, ज्याची एक कथा आहे. असे म्हणतात की एक काळ असा होता की शिलाद मुनी ब्रह्मचारी होते. परंतु वंशाचा अंत पाहून शिलाद मुनींच्या पूर्वजांनी त्यांना मुलाला जन्म देण्यास सांगितले होते. त्यानंतर शिलाद यांनी भगवान शंकराकडे मृतहीन अपत्याची
इच्छा व्यक्त केली होती. कठोर तपश्चर्या केल्यामुळे परिणामी भगवान शंकरांनी स्वतः शिलाद मुनींना वरदान दिले होते की ते स्वतः त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतील. काही काळानंतर शिलाद मुनी जमीन नांगरत असताना त्यांना जमिनीतून जन्मलेले एक मूल दिसले. शिलाद मुनींनी ज्याचे नाव नंदी ठेवले. त्यानंतर भगवान शंकरांनी नंदीला आपला गणाध्यक्ष बनवले आणि नंदी नंदेश्वर झाला. नंदीचा विवाह मरुतोची कन्या सुयशा हिच्याशी झाला होता. नंबर 4. भैरव अवतार हे महादेवांचे पूर्ण रूप मानले जाते. शिवपुराणातील कथानुसार भैरव हे महादेवांचे पूर्ण रूप मानले जाते. भोलेनाथांच्या मायाच्या प्रभावामुळे भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेव स्वतःला अधिक श्रेष्ठ समजू लागले अशी कथा आहे. यावेळी त्यांना प्रकाशाच्या किरणांमध्ये एका माणसाची आकृती दिसली, ज्याला पाहून ब्रह्मदेव म्हणाले, चंद्रशेखर, तू माझा पुत्र आहेस म्हणून तू मला शरण ये. ब्रह्मदेवांचे हे शब्द ऐकून भगवान शंकर क्रोधित होतात आणि याच वेळी भगवान शंकरांनी पुरुषाकृतीला सांगितले की तुझ्यासारखा लाल रंग तुला शोभतो, म्हणूनच तू आता कालराज म्हणून ओळखला जाशील आणि उग्र असल्यामुळे तू भैरव आहेस. भगवान शंकराकडून वरदान मिळाल्यानंतर कालभैरवाने आपल्या बोटाच्या नखाचा वापर करून ब्रह्मदेवांचे 5वे डोके कापले होते. ब्रह्मदेवांचे मस्तक कापल्यामुळे भैरवावर ब्रह्महत्येच्या पापाचा आरोप आला. त्यानंतर ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी भैरव काशीला पोहोचला आणि तो त्याच्या दोषातून मुक्त झाला. काशीच्या लोकांसाठी भैरवाची भक्ती फार फलदायी असल्याचे सांगितले आहे. नंबर 5. अश्वत्थामा हा भगवान शंकराचा 5वा अवतार आहे. अश्वत्थामा हा भगवान शंकराचा 5वा अवतार मानला जातो. महाभारतानुसार द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा, जे पांडवांचे गुरु होते. हा भगवान शंकर, यम, काल आणि क्रोध यांचा अवतार होता. गुरु द्रोणाचार्यांनी भगवान शंकरांना पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून जेव्हा वेळ आली तेव्हा स्वांतिक रुद्राने गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा म्हणून अवतार घेतला. गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो. मान्यतेनुसार आजही अश्वत्थामा अमर असून पृथ्वीवर वास्तव्य करतात. असे मानले जाते की भगवान श्री विष्णूंचा 10वा अवतार कल्की यांच्या मदतीसाठी अश्वत्थामाही पुढे येईल. नंबर 6. महादेवाने शरभ अवतार घेऊन नरसिंहाचा राग शांत केला होता. शरभ अवतार हा महादेवांचा 6वा अवतार मानला जातो. शरभ अवतारामध्ये महादेवांचे दुसरे रूप आहे, ज्यांचे अर्धे रूप हरणाचे आहे तर उरलेले रूप शरभ पक्षाचे आहे, ज्याचा उल्लेख 8 पायांचा प्राणी मानला जातो, जो सिंहासारखा शक्तिशाली आहे. या अवताराची कथा अशी सांगितली जाते की जेव्हा हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला तेव्हा हिरण्यकश्यपूला मारल्यानंतरही भगवान श्री विष्णू नरसिंहाचा राग शांत झाला नव्हता. तेव्हा भोलेनाथांनी शरभावताराचे रूप धारण केले होते आणि या अवताराच्या रूपात भगवान नरसिंहाजवळ जाऊन त्यांची स्तुती केली. एवढे करूनही नरसिंहाच्या क्रोधाची आग शांत झाली नाही. त्यानंतर शर्भावताराच्या रूपात भगवान शिवांनी नरसिंहाला आपल्या शेपटीने गुंडाळून आपल्यासोबत आकाशात नेले. तेव्हाच भगवान नरसिंहाचा राग शांत झाला. नंबर 7. भगवान शंकराचा जन्म ग्रहपती अवतारात झाला. ग्रहपती अवतार हा भगवान शंकराचा 7वा अवतार मानला जातो. या संदर्भात एक प्रचलित कथा आहे, ज्यात असे सांगितले जाते की नर्मदेच्या तीरावर धरमपूर नावाचे एक गाव होते, जेथे विश्वनार ऋषी आपली पत्नी सुचिष्मतीसह राहत होते. एके दिवशी ऋषींच्या पत्नीने शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ऋषी विश्वनार काशीला आले.
तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि भोलेनाथांच्या विरेश लिंगाची पूजा केली. एके दिवशी पूजा करत असताना ऋषींना विरेश लिंगाच्या मध्यभागी एक मूल दिसले, ज्याला पाहून विश्वनाथ ऋषींनी शिवाची मुलाच्या रूपात पूजा केली. भोलेनाथ ऋषी विश्वनाथच्या पूजेने इतके प्रसन्न झाले की त्यांनी ऋषींना सुचिष्मतीच्या गर्भातून अवतार घेण्याचा आशीर्वाद दिला आणि काही काळानंतर ते सुचिष्मतीच्या गर्भातून महादेव पुत्रांच्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात की ऋषी विश्वनाथ आणि त्यांची पत्नी सुचिष्मती यांच्या पुत्राचे नाव भगवान ब्रह्मदेवानेच ठेवले होते. भगवान ब्रह्मदेवांनी त्यांच्या मुलाचे नाव गृहपती ठेवले. नंबर 8. ऋषी दुर्वासाच्या रूपातील महादेवांचा अवतार मुख्य मानला जातो. महादेवांचा प्रत्येक अवतार पूजनीय असला तरी यापैकी दुर्वासांचा अवतार हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. धर्मग्रंथ सांगतात की महर्षी अत्री यांनी त्यांची पत्नी अनुसया यांच्यासह भगवान ब्रह्मदेवांची परवानगी घेतल्यानंतर पुत्रप्राप्तीच्या इच्छेने त्रिकूट पर्वतावर कठोर तपश्चर्या केली होती. ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या तपश्चर्येमुळे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात पोहोचल्यानंतर त्रिदेवांनी त्यांना सांगितले की त्यांच्या अंशातून 3 पुत्र जन्माला येतील, जे त्यांच्या आईवडिलांची कीर्ती वाढवतील आणि जगात प्रसिद्ध होतील. काही काळानंतर ब्रह्मदेवांच्या अंशातून चंद्राचा जन्म झाला. भगवान श्री विष्णूंच्या अंशातून दत्तात्रयांचा जन्म झाला आणि दुर्वासा ऋषींचा महादेवांच्या अंशातून जन्म झाला. नंबर 9. हनुमानाचे रूप धारण करून श्रीरामांना लंकावर विजय मिळवून दिला. महादेवांचा हनुमान अवतार हा सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. बहुतेक लोकांना माहीत आहे की हनुमान हे इतर कोणाचेही अवतार नसून भगवान शंकराचे अवतार आहेत, ज्यांनी अयोध्येत वानराच्या रूपात श्रीरामांना आधार दिला आणि माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यात श्रीरामांना मदत केली. माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला, जे 7 ऋषीच्या संकल्पाचे फलित होते. आपल्या प्रिय श्रीरामांची मदत आणि सेवा करण्याच्या हेतूनेच महादेवाने माता अंजनीच्या उदरातून अवतार घेतला होता. संपूर्ण रामायण हनुमानाशिवाय अपूर्ण आहे. हनुमानापेक्षा मोठा श्रीरामांचा भक्त आजपर्यंत या पृथ्वीतलावर आला नाही. हनुमानाला चिरंजीव राहण्याचे वरदान मिळाले आहे. यासोबतच ते कलियुगाच्या शेवटपर्यंत या पृथ्वीतलावर वास्तव्य करतील आणि भगवान श्री विष्णूंच्या 10व्या अवतारात म्हणजेच कल्की अवतारात हनुमान अधर्माचा अंत करून धर्माची स्थापना करतील. उल्लेखनीय आहे की आजही हनुमानांचे या पृथ्वीवर अस्तित्वाचे पुरावे अनेक ठिकाणी सापडले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग पहिला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागामध्ये, भाग 2.